छोटासा डायनिंग टेबल, वर्क टेबल दिला आहे. तर आम्ही ज्या फूड स्ट्रीटला चाललो आहे. रिदू, आर यू रेडी? कुठे चाललास? ओ रिअली? ओ जाऊया जाऊया आपण पप्पीला भेटायला. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल. मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. तर येस, सुट्ट्या संपल्या आणि आम्ही परत निघालो आहोत आता ऑस्ट्रेलियाला. आणि हृदय खूप खुश आहे. हाय हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे चालला तू आज? ऑस्ट्रेलिया. ओ इन ऑस्ट्रेलिया. पप्पी इज क्राईंग इन ऑस्ट्रेलिया. चला आता आम्ही निघत आहोत. बॅग्स वगैरे पॅक करून झाल्या आहेत आणि हे ब्लॉग्स थोडे लेट येत आहेत, मला माहीत आहे. पण भारतात आल्यावर सगळ्यांना भेटणं, भेटीगाठी, टाईम नाही भेटला एवढा एडिटिंगला. तर चलो आता आम्ही निघत आहोत. आणि आम्ही जसं येताना मलेशियावरून आलो, क्वालालंपूर, जसं तुम्ही बघितलं असेल येतानाच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जाताना पुन्हा मलेशियाला हॉल्ट घेऊन तिथे थोडं फिरणार आहोत. तर ह्यावेळेस आम्ही कुठे कुठे फिरतो तेही तुम्हाला नक्की दाखवेल आणि आमचा प्रवास कसा होतो तेही दाखवेल. तर येस, ह्याच्या मस्त अशा ब्लॉगसाठी आमच्याबरोबर कनेक्टेड राहा. कसं कसं सकाळ सकाळ गेम चालू झालाय. शॉपकीपर चल बाय कर. चला आई. हॅलो हृदय. आम्ही जस्ट एअरपोर्टमध्ये आलो, पोहोचलो आहोत आता. आणि आम्हाला ॲक्च्युली लेट झालं आहे, 11 वाजून गेले. 1ची फ्लाईट आहे. तर पटापट आता आम्ही चेक इन करतो बॅग्सचं. नंतर सिक्युरिटी, इमिग्रेशन सगळं बाकी आहे, तर ते केल्यावरच तुम्हाला भेटतं. नाही हृदय
फेवरेट कार्पेट. चल इकडे सरळ सरळ यू टू वॉक 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 वॉक. Oh, yeah, fasten your seat belt. Oh, really? आम्ही आता क्वालालंपूरमध्ये पोहोचलो आहोत आणि आता बाहेर चाललो आहोत. ई सिम घेतला आहे लास्ट टाइम जसं घेतलं तसं आणि यावेळेस माझ्या मोबाईलवरून केलं आहे. आणि बर्जाया टाइम स्क्वेअर म्हणून हॉटेल आहे तर तिथे चाललो आहोत आणि आज रात्री आम्ही स्टे करू तिथे आणि सकाळी निघू. आणि आता हृदयचे बाबा कॅब बुक करत आहेत. आपल्या इथे जसं ओला उबर असतं, जसं मी तुम्हाला लास्ट टाइम आम्ही जेव्हा क्वालालंपूरला आलेलो ऑस्ट्रेलियावरून येताना तेव्हा सांगितलेलं, तर तिथे ग्रॅब म्हणून ॲप आहे आणि त्याच्यावर आता हृदयचे बाबा बुक करत आहेत कॅब. तर आम्ही कॅब बुक करतो आणि इथून तिथे अराऊंड तासभर लागतो ना. हां, एक अराऊंड तासभर लागतो. बर्जाया हॉटेल टाइम स्क्वेअरला पोहोचलो आहोत आणि काय आता काय करायचं बाबांना सांग आता काय करायचं आपल्याला. येस लेट्स गो. लेवल 14ला जायचं आहे कारण त्यांचं लॉबी अँड रिसेप्शन रिलोकेट झालं आहे. चलो. What do you want? My mobile number? And then signature number. Today. What is it? बाबांना सांग काय ते. It's like a A बोलता है. What is it like? Let's go to our room. Yes. But again. What did you say, baby? Middle of the Twin Tower, yeah? And the right side in here, so we go to another Twin Tower, yeah? Yes, baby. Yes. So we walk there, we are going to our Twin Tower. Yeah. बरं ठीक आहे. Yeah, आम्ही we पोहोचलो are आहोत, going चेकिंग to our केलं. black one. हां, आणि आम्ही आता चाललो आहोत आमच्या रूमवरती. आणि खूप मोठं हॉटेल आहे, बरेच सेक्शन्स आहेत, पूल एरिया आहे आणि बरेच आहेत अजून काही काही मगाशी आणि बऱ्याच लांब आहे रूम. हां, आणि बेड पण आहे आणि ट्विन टॉवरचा व्ह्यू आहे. पण आम्हाला भेटते की नाही माहिती नाही. आता बघू, इथून दिसतं. आता चालतोय आम्ही तर ते बघा. Twin Tower. कॅमेरा बघून कॅमेरामध्ये थोडं लांब दिसतं पण आम्हाला बरं असं जवळ दिसतं डोळ्याने. We are going to that Twin Tower. शांत कोणीच नाही. रात्रीचे अराउंड किती वाजलेत आता? 29. 12 वाजलेत. आणि चलो बघू आता रूमवर जाऊया.
तुम्हाला रूम दाखवते. तर आम्ही ऑलरेडी रूममध्ये आलो आहोत आणि ॲक्च्युली माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली होती. तर आल्या आल्या पहिली मोबाईलमध्ये जागा केली थोडी आणि म्हटलं पटकन रूम टूर करू सो दॅट आम्ही तर थोडं काहीतरी बाहेर खायला जाऊ. तर तुम्हाला पटकन दाखवते. खूप मस्त रूम आहे. ट्विन टॉवरचा व्ह्यू नाही भेटला. हा टॉवर बी आहे ना. हा टॉवर बी आहे. व्ह्यू टॉवर ए मधून दिसतो पण ऑलरेडी पूर्ण बुकड होतं टॉवर ए म्हणून एनी विच वेज. पण दुसरा जो व्ह्यू आहे तो खूप छान आहे. मी तोही तुम्हाला दाखवते. तर एंटर केल्यावर इथे छोटासा सिंक आहे आणि इथे त्यांनी थोडेसे कॉम्प्लिमेंटरी पाणी आणि स्नॅक्स दिले आहेत आणि फ्रीजमध्ये पण थोडंफार दिलेलं आहे आणि असं आहे इथे छोटीशी जागा. आणि इथे आहे छोटासा डायनिंग टेबल, वर्क टेबल दिला आहे, काउच आहे. हृदयाने त्याचे बाबा एन्जॉय करतायत टी व्ही बघतायत आहे बघा. आणि व्ह्यू मी तुम्हाला सकाळी दाखवेल इथून. आता काही दिसणार नाही एवढं छान. ओ काय झालं? ओ ये युअर टी व्ही. ओ हे बघा टी व्ही आहे आणि टी व्ही पण असं काय म्हणतात ॲडजस्टेबल आहे, राऊंड होतो. तर असा करून 1 मिनिट रिदू असा मूव्ह करून यू कॅन ऑल्सो वॉच इट फ्रॉम द बेडरूम. तर हा आहे बेडरूम, 2 बेड्स आहेत आणि हे बघ इथून सुद्धा दिसतो आणि इथून व्ह्यू आहे. इथे कबर्ड्स आहेत, एक नाही तर 2 आहेत. आयर्न बोर्ड वगैरे जे जे लागेल ते. आणि इथे ड्रेसिंग एरिया, इथे मी आणि इथे आहे बाथ एरिया, बाथ टब आहे, शॉवर एरिया. इथे पण मस्त खूप छान असा मिरर आहे मोठाच्या मोठा. आणि इथे काय आहे, अच्छा इथे वॉशरूम आहे आणि इथून परत आपण हॉलमध्ये एंटर करतो. तर असा आहे सुंदर असा रूम. चलो आता आम्ही थोडं फ्रेश होतो आणि निघतो. कुठे चाललो आपण आता? खायला चाललोय बाहेर. 1 hour later. हे हॉटेल आहे, इथे थांबलोय आम्ही. तर आता वाजलेत रात्रीचे अराउंड 1:30 आणि आम्ही निघालो आहोत थोडीशी पेटपूजा करायला. आणि हृदय त्याचे बाबा असे पुढे चालले. आणि मुंबईमध्ये कसं 24 तास सगळं चालू असतं. हाच एक्सपिरियन्स आम्ही जेव्हा लास्ट टाईम मेलबर्नवरून कोलालामपूरला येऊन मुंबईला गेलेलो तेव्हा आला. हे बघा हॅपी बेबी, एनर्जी फुल इंटॅक्ट. तो त्याची झोप वगैरे टायमावर घेतो. फ्लाईटमध्ये त्याने छान थोडा आराम केला तर आता हॅपी एकदम. हां तर मी हे म्हणत होते की हॅपनिंग आहे. रस्त्यावर खूप वर्दळ आहे आणि भीती अशी वाटत नाही आणि बरीच लोक फिरतात ह्या टायमाला सुद्धा. लास्ट टाइम तर आम्ही 3 वाजेपर्यंत रात्री बाहेर होतो पण काही अशी भीती वगैरे वाटली नाही. तर चलो लास्ट टाइम आपण स्ट्रीट फूड खाल्लेलं तिथेच चाललंय का? हो तिथेच चाललंय. काय त्याचं नाव होतं? हां असं काहीतरी आहे जे हृदयाचे बाबा बोलले ते. आवाज बसलाय त्याचा धुळीने. तर चलो ओ त्याचा हात पकडा. आता मी तिथे गेल्यावर तुम्हाला भेटते. बाय. आणि अशा प्रकारे हृदय म्हणतोय मी टायर्ड झालाय. बाबांनी उचलून घेतलाय आणि आम्ही चाललोय. तर आम्ही ज्या फूड स्ट्रीटचा चाललो आहे ते आहे बकेट बिंटन फूड स्ट्रीट कोलालंपूर. चलो
टाईप्स आहेत आणि हे त्याच्या कुकिंग स्टाईल्स आहेत. तर आम्हाला ह्याच्यातला नोन होता बारामुंडी, तर तो घेतलाय. आणि कोणता वाला घेतलाय आपण, कोणता आहे हा ना, स्पायसी माला हा घेतला. ती म्हणे असा दिसतो, तर बघूया आपण. ही हॅपी का? Yes, this is the soya and this strawberry. ओके रिदू, गुड नाईट. Bye-bye, them too. ओके कमिंग. तर असा होता आजचा दिवस आणि आय होप तुम्हाला आवडला असेल. प्रवास करून आलो आणि मग नंतर मस्तपैकी फिरलो इथे थोडंफार आणि प्रचंड गरम आहे. दमट वातावरण आहे ना, आपल्या मुंबईमध्ये असतं तसंच आहे दमट वातावरण. हो त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि तर आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग. आणि येस आवडला, येस तुला हाय बोलायचं आहे, गुड नाईट करतो का? Hi, good night. येस दमलाय हृदय पण, कारण गरम होत आहे खूप आणि झोप आली आहे त्याला. अराउंड आता 3-3:30 काहीतरी वाजलेत. आता मी लॉबीमध्ये आहोत, रूमवर चाललो आहोत. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते. भेटते पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या. धन्यवाद. बाय. Bye-bye. गुड नाईट. Good night. चला.